नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी मानधनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी या मागण्यांचा शासकीय निर्णय विनाविलंब निर्गमित करण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्रभर जिल्हा परिषदांवर मोर्चा, धरणा, जेल भरो, अन्नत्याग इत्यादी आंदोलन आणि 23/9/2024 पासून आझाद मैदानावर कृती समितीच्या नेत्यांचे बेमुदत उपोषण व दिनांक 25/9/2024 25/9/2024 या ठिकाणी हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेल भरो आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्या कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे। ऑलरेडीच याबद्दल व्हिडिओ मी बनवलेलाच होता, परंतु ते लेखी टायपिंग होतं आपल्या कृती समितीने दिलेलं, परंतु बऱ्याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संभ्रम होता की नेमकी बातमी खोटी आहे की खरी आहे। तर त्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन आपल्या कृती समितीचा जो परिपत्रक आलेला आहे ते तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करणार आहोत, जेणेकरून पुढील आंदोलन कशा पद्धतीने असणार आहेत व पुढची आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची व कृती समितीची दिशा व दशा काय असणार आहे याबद्दल या अपडेटमध्ये देण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा, एवढंच या मागचा उद्देश आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली जी नाविन्यपूर्ण असा अपडेट आहे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपली कृती समिती आपल्याला काय इशारा देत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, आपल्या कृती समितीने आपल्याला या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक 6/9/2024। तर हा जो अपडेट आहे तो 6 तारखेलाच आपल्याला कृती समितीने दिलेला आहे। बऱ्याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता की बातमी खरी आहे की खोटी आहे, त्यामुळे तुमच्या समोर हा एक व्हिडिओ जेणेकरून हा कृती समितीने आपल्याला दिलेला जो शब्द आहे, जो संदेश आहे, जे आंदोलन आहे ते कशा पद्धतीने दिलेला आहे ते या ठिकाणी तुम्ही पहा। प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय उपमुख्यमंत्री गृह विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय मंत्री महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई। विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी या मागण्यांचा शासकीय निर्णय विनाविलंब निर्गमित करण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्रभर जिल्हा परिषदांवर मोर्चे, धरणा, जेल भरो, अन्नत्याग इत्यादी आंदोलन आणि दिनांक 23/9/2024 पासून आझाद मैदानावर कृती समितींच्या नेत्यांचे बेमुदत उपोषण व दिनांक 25/9/2024 रोजी हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेल भरो आंदोलन। बघा महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन या ठिकाणी करीत आहोत। बघा, आपल्या कृती समितीने कोणकोणते निवेदन या ठिकाणी केलेलं आहे। महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ करावी, त्यांना दरमहा पेन्शन देण्यात यावी, त्यांना ग्रॅच्युइटी देण्यात यावी यासंबंधीचे जे प्रस्ताव आहे ते प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला सादर केले आहेत। या संबंधीचे शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावे अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। त्या मागणीसाठी महाराष्ट्रभरचे अंगणवाडी कर्मचारी मोर्चे, जेल भरो, रास्ता रोको इत्यादी आंदोलने करीत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माननीय मंत्री महोदयाचे मेळावे होत आहेत। लाडकी बहीण योजनेची नावे नोंद करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे। त्याचप्रमाणे मंत्री महोदयांच्या मेळाव्यामध्ये लक्षणीय भागीदारी केली आहे। या समारंभामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अर्थातच गृह, माननीय मंत्री मबावी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबंधी शासकीय निर्णय हे लवकर काढू अशी वारंवार व ठिकठिकाणी आश्वासने दिली आहेत। बघा, हा महत्त्वाचा वाक्य आहे। वारंवार ठिकठिकाणी फक्त केवळ आश्वासनेच दिलेली आहेत, अजूनही आश्वासनच देत आहेत, परंतु अद्याप शासकीय आदेश निघालेले नाहीत।
त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व प्रक्षोभ या ठिकाणी निर्माण झाला आहे। लवकरच निवडणूक आचारसंहिता सुरू होणार असल्यामुळे शासकीय निर्णय निघतील की नाही या बाबतीत त्या चिंताग्रस्त आहेत। कृती समितीच्या नेत्यांची माननीय मुख्यमंत्र्यांची दिनांक 1/9/2024 रोजी ठाणे येथे भेट झाली होती। त्यांनी सविस्तर चर्चेकरिता कृती समितीच्या नेत्यांना दिनांक 3/9/2024 रोजी वर्षा बंगल्यावर आमंत्रित केले होते। ती मीटिंग होऊ शकली नाही, म्हणून दिनांक 6/9/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी अधिकारी वर्गांसह कृती समितींच्या नेत्यांशी मंत्रालयात भेटण्याचे मान्य केले। ती सुद्धा मीटिंग झाली नाही। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा बैठका घेऊन चर्चा करण्याचे शासनाने मान्य केल्यामुळे शासन व प्रशासनावर विश्वास ठेवून कृती समितीने ठरलेली जी आंदोलने आहेत ती आंदोलने स्थगित केली आहेत व स्थगित करत आलेली आहे। परंतु दिलेल्या वेळात आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व कृती समितींच्या नेत्यांमध्ये नाराजी व चिंतेची भावना जी आहे ती भावना या ठिकाणी निर्माण झाली आहे। याच संदर्भात आपल्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी ताबडतोबीने महाराष्ट्रभर जिल्हा परिषद कार्यालयासमोर जेल भरो, रास्ता रोको, अन्न सत्याग्रह, धरणा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे। तरी सुद्धा शासकीय आदेश निघाले नाहीत। कृती समितीचे नेते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश दिनांक 23/9/2024 पासून बेमुदत उपोषण करणार आहोत व केलंच पाहिजे असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे। व दिनांक 25/9/2024 रोजी आझाद मैदानावर तीव्र निदर्शने व जेल भरो कार्यक्रम करणार आहे। मला या ठिकाणी आवर्जून आपल्या कृती समितीला सांगायचं आहे, आपण हे बेमुदत उपोषण तसेच जेल भरो कार्यक्रम करणार आहे असं म्हणू नका, करूनच या शासनाला दाखवा असं तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। बघा, परिस्थिती या थराला जाऊ न देता आपण कृती समितींच्या नेत्यांशी विचार विनिमय करून मानधनवाढ, दरमहा पेन्शन व ग्रॅच्युइटी या संदर्भातील शासकीय आदेश हे विनाविलंब निर्गमित करावे ही विनंती। शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलने सुरू राहतील। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे आंदोलन आहे ते आंदोलने सुरू राहतील याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी। आपले विश्वासू MA पाटील, सुभाष यमेम, दिलीप ओटाणे, भगवान देशमुख, कमल परुळेकर, जयश्री पाटील, जीवन सुरुडे, खरं तर जे आपले विश्वासूचे जे व्यक्ती आहेत आपल्या कृती समितीतले मंडळ, त्यांना एक खरंच हात जोडून विनंती आहे, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते तळमळीने एक समाजसेवा करीत आहेत। खरं तर त्यांच्या या समाजसेवेला त्यांच्या कामाची एक पोचपावती म्हणून अनेक दिवस ते आंदोलने करीत आहेत। त्या आंदोलनाला मिळावं तेवढं यश मिळालेलंच नाही। त्यामुळे आता तरी कृती समितीने जागं व्हावं। आपल्या तमाम महाराष्ट्रातील 2,70,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन हा जो तीव्र लढा आहे तो तीव्र लढा एकदाच होऊन जाऊ द्या व जेणेकरून त्यांच्या मानधनवाढीमध्ये एकूणच वाढ होईल। त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते मागण्या एकंदरच पूर्ण होतील अशा दृष्टीने तुम्ही आंदोलन करा। आंदोलन करायचं आहे असं पत्र टाकता आणि कुठेतरी 2 दिवसाआड 5 दिवसाआड कुठेतरी आंदोलन स्थगित करण्याचा पुन्हा पत्र टाकता। त्यामुळे या अंगणवाडी कर्मचारी खचलेले आहेत, त्यांचे निरागस मन झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांच्या विश्वासाला बळ येण्यासाठी तुम्ही जे आंदोलन करीत आहे ते कुठेतरी 100% विश्वासात घेऊन कुठेतरी यशस्वी करून दाखवा, एवढंच आपल्या कृती समितीला हात जोडून विनंती आहे। बघा, या ठिकाणी परत माहितीसाठी देखील तुम्हाला दिलेला आहे। माननीय प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई, अशा पद्धतीने परत देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एकूणच आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुम्ही विश्वासात घेऊन हा जो लढा आहे, हा जो आंदोलन आहे तो कुठेतरी यशस्वी करून दाखवावं, एवढंच आपल्याला हात जोडून विनंती आहे। बघा, एकूणच मानधनवाढ, दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युइटी या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासकीय निर्णय विनाविलंब निर्गमित करण्याच्या मागणीकरिता संपूर्ण महाराष्ट्रभर या जिल्हा परिषदांवर जे मोर्चे, धरणा, जेलभरो, अन्नत्याग आंदोलन तुम्ही करणार आहात ते नक्कीच यशस्वी करा, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। जेणेकरून हे जे सरकार आहे ते
डोळे झाकलेलं सरकार आहे. कित्येकदा आंदोलन करूनही आपल्याला स्थगित केल्याचं या ठिकाणी कुठेतरी त्यांना देखील आनंद होतो आहे की काय, हा प्रश्न, हा सवाल आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा जो आंदोलन तुम्ही ठरवलेला आहात ते नक्कीच यशस्वी करा, एवढेच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. व आपल्या कृती समितीच्या संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील पाठिंबा आहे, एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छिते. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.